कसदेकर, मी BA फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे। आम्हाला इथं बसच्या खूप अडचणी आहे। आम्हाला जागा भेटत नाही, इथं बस म्हणजे वेळेवर येत नाही बस। लोकांची वागवणूक इथे चांगलं नसते, स्पेशली मुलींसाठी चांगलं नाही आहे इथे। नमस्कार, महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा। आणि महिलांना भरपूर अडचणी येतात। आज गाडी आम्ही एवढ्या धावपळीने आलो इथे, स्टेशनवर पण गाडी रद्द आहे, त्याच्यामुळे माहिती नसलं की असं हे होतात महिलांना। सगळ्या माहितीसाठी वर्धा अमरावती कॅन्सल झाली आहे। आता परत आम्हाला 2 तास बसावं लागेल इथे, अशा अडचणी येतात। आता जी गाडी रद्द झाली आहे 3 तास लेट होईल, तर आम्हाला घरी जाऊन सगळंच करावं लागतं। त्याच्यात ती जेंट्सनी सुद्धा मदत करावी असा माझा एक उद्देश आहे। आणि ही गाडी जर आम्हाला माहिती असती तसं सरकारने आधीच सांगायला पाहिजे, त्यामुळे आम्ही त्यावेळेस आलो असतो। तरी शासनाने लक्ष द्यावे त्यांच्याकडे, या गोष्टीकडे, असं मलाही वाटते। आणि महिलांना सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे, प्राधान्य द्यायला पाहिजे त्यांना। सगळे काही जेंट्सलाच दिलं पाहिजे असं काही नाही आहे। एकच दिवस वर्षाचा असतो, त्यामुळे त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टीला सवलती दिल्या पाहिजे। नमस्कार, माझं नाव सौ वैशाली विशाल गल्ले, राहणार आरवी, जिल्हा वर्धा। आज उद्या जागतिक महिला दिन आहे, याविषयी मला बोलायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं हे जे जागतिक महिला दिन आहे याविषयी जर आपण बोललो आणि मुक्तपणे जर व्यवहार केला याच्याविषयी, तर अतिशय चांगली अशी गोष्ट आहे। महिला दिनाच्या निमित्तानं मी असं सांगू इच्छिते की महिलावर होणारे जे काही अत्याचार आहे कुठेतरी थांबले पाहिजे। आज आपण पाहतो 2 वर्षाची मुलगी असो की 4 महिन्याची मुलगी असो किंवा 60 वर्षाची एखादी वृद्ध आजी असो, तिच्यासोबत अत्याचार हा घडतोच। आणि महिला ही कुठेही सुरक्षित राहिलेली नाही, घरी नाही किंवा तिची नोकरी करण्याची जागा नाही किंवा बस स्टॉप नाही किंवा कुठेही नाही। अत्याचाराला अतिशय प्रकारची अशी खीळ पडलेली आहे। मग महिलांनी वागावं तरी कसं? महिला एक तर घरी राहताना सुद्धा आईवडिलाच्या ह्याच्यामध्ये राहतो आपण, तेवढंच फक्त चांगलं आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण सासरी जातो तिथं सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला अत्याचार होतो, हुंड्यासाठी किंवा अतिशय मुलगाडेन झाला, वंशाला दिवस हवा याच्यासाठी। ह्या कुठेतरी अत्याचाराच्या गोष्टी थांबल्या पाहिजे। आणि मी एक प्राध्यापिका या दृष्टीने सुद्धा तुम्हाला एक सांगू इच्छिते की महिला दिनाच्या सुरक्षे दृष्टीने महिलांना होणारे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे। आणि आपण सर्व मिळून एक प्रकारे त्यांना आव्हान केलं पाहिजे। आणि कुठे ना कुठे महिलाला जर कुठे अडचण निर्माण झाली असेल तर आपण धावून तिथे गेलो पाहिजे प्रसंगी सुद्धा। एवढंच नाही तर बस स्टॉपवर सुद्धा महिला जर नमस्कार, मी वैशाली गल्ले, मी पुन्हा जागतिक महिला दिनाविषयी बोलू इच्छिते की मला सुद्धा एक मुलगी आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तिला सुद्धा असा कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महिलांच्या सुरक्षितेसाठी जर ठाकरे सरकारने अतिशय चांगल्या प्रकारच्या कल्पना आणून दिशा हा जो कायदा आहे हा लवकरात लवकर आणून आमच्या महिलांना सुरक्षितेची भावना द्यावी, यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना विनंती करू इच्छिते की मुलींच्या प्रश्नासाठी आपण कृपया जागरूक राहावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। हेच बोलून मी माझे वाक्य संपवते। नमस्कार, मी वैशाली गल्ले, मी पुन्हा जागतिक महिला दिनाविषयी बोलू इच्छिते की मला सुद्धा एक मुलगी आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तिला सुद्धा असा कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महिलांच्या सुरक्षितेसाठी जर ठाकरे सरकारने अतिशय चांगल्या प्रकारच्या कल्पना आणून दिशा हा जो कायदा आहे हा लवकरात लवकर आणून आमच्या महिलांना सुरक्षितेची भावना द्यावी, यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना विनंती करू इच्छिते की मुलींच्या प्रश्नासाठी आपण कृपया जागरूक राहावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। हेच बोलून मी माझे वाक्य संपवते। आम्हाला खूप अडचणी होत आहे की तुझी पॅसेंजर कॅन्सल केली 3ची गाडी, ती अमरावतीला जात होती। माझ्या मुली मला खूप अडचणी सांगितले आहे ट्रेन कॅन्सल झाली। आधी आम्ही महिलांविषयी समस्या मांडण्याची करताना महिलांना बरेचदा बसण्याची जागा वगैरे त्याची शासनाने महिलांसाठी राखीव सीट वगैरे आणि कॉलेजच्या ज्या स्टुडंट आहेत मुली त्यांच्यासाठी कॉलेज मार्फत किंवा काही वस्ती वगैरे व्यवस्था करण्यात यावी
आणि महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. मी इच्छिते की महिलांना नेहमी जो म्हणजे रोज त्रास होतो, जो त्रास महिला फेस करतात तो त्यांना व्हायला नाही पाहिजे. आणि कोणत्या ऑफिसमध्ये जाताना किंवा रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर जेव्हा त्या प्रवास करत राहतात तेव्हा त्यांना ज्या वाईट नसलेली पाहिल्या जाते ते न पाहता प्रत्येकाने आपली एक बहीण म्हणून त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. तर माझं म्हणणं हेच आहे की आज महिला सर्वात जास्त पुरुषांपेक्षा आघाडीवर प्रत्येक मेहनतीत आणि कोणत्याही परिस्थितीत ती सगळं काही हँडल करून ती आज म्हणजे घरचं पण प्रॉब्लेम हँडल करून आणि जॉब करून ती सगळं करते. पुरुषांपेक्षा ती कितीक मनाने पटीने श्रेष्ठ आहे. पण तरीही आज जरी 20वं शतक लागलेलं आहे तरी महिलांकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. आता रिसेंटली एक हिंगणघाटची घटना घडून गेली. ती मुलगी एवढी कष्ट करून आणि एवढी टॅलेंटेड पोरगी होती, चांगली होती, तरीही तिच्याकडे ती मुलगी होती या कारणाने एवढी सुंदर असून आणि एवढी शिकलेली असूनसुद्धा तिच्या शिक्षणाचा काहीही म्हणजे फायदा झाला नाही. तिला इतकं क्रूरतेने तिच्यावर वार करण्यात आले. आज जर असंच जर ह्या देशात चालू आहे तर युगानुयुग जे चालू होऊन राहिलं तेच आता पण चालू होत आहे. सरकार कुठे झोपलेलं आहे? जे सरकारने एवढे कडक कायदे केले पाहिजे की असं जे महिलांसाठी होत आहे तेव्हाच्या तेव्हा त्याला शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच्या तेव्हा असे कायदे निघाले पाहिजे, इतकी स्ट्रिक्ट कायदे निघाले पाहिजे की त्यांनी कठोर केलं की तेव्हाची त्याला शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच हे जग म्हणजे ह्या जगाचा जो दृष्टिकोन आहे महिलांकडे पाहण्याचा म्हणजे जग घाबरेल. कारण खटले चालवल्या जातात, युगानुयुग खटले चालवल्या जातात पण त्यांना काहीही होत नाही. एक तर त्यांना तुरुंगात ठेवल्या जाते. आता त्या मुलीला जाळलं तेव्हा तिच्या वेदना कोणी समजू शकल्या नाही. एका क्षणाचा तो खूप भयानक तो त्रास होता आणि त्या मुलाला अजूनही त्याच्यावर म्हणजे ते खटले चालवल्या जातात, ती प्रोसेस निघून जाते. कधी कधी पैसे देऊन त्याला सोडवण्यात पण येते. मग न्याय कुठे आहे? म्हणून महिलांना न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव काजल नाईक. मी मंगळूर दस्तगिरी येथे आहे. मी इथे अमरावतीमध्ये इथे शिकायला आहे कॉलेजमध्ये. मला असं वाटतं की जे रेल्वेमध्ये मुलींसाठी जे बसायला जागा पाहिजे त्या मिळत नाही. कारण काही मुलं जे राहतात ते म्हणजे खूप असे गोंधळ करतात आणि आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही राहत. आम्ही उभं राहतो तरी असं म्हणत नाही की बा बसायला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुलगी असल्यापासून लग्न होईपर्यंत आणि लग्नानंतर पहिले तिला आईवडिलांचा सांभाळ, नवऱ्याच्या घरी गेल्यावर नंतर मुलं सांभाळणे असा खूप मोठा संघर्ष करून तिला जीवन व्यतीत करावं. सर्व संघर्ष असते वेगवेगळ्या जीवनात. मुली म्हणा लग्नाच्या आधीचं जीवन असं व्यवस्थित राहतं. लग्नानंतर तिला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. सगळा रोजचाच प्रवास असतो ना बसचा, आम्हाला वेळेवर उभं राहावंच लागते. बसची वाट पाहावी लागते. त्या बसला त्या प्रयत्नाचा त्रास होतो. उभं राहायला जागा आहे ना तिकडे तिकडे फिरताना बस पाहावंच लागते ना. उद्या जसं महिला दिवस आहे तर मला असं बोलावं वाटत आहे की आता मी जेव्हा नेहमी अपडाऊन करते तर बस पण कधी वेळेवरती नसतात तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असतो आणि आम्हाला इथे किती वेळपर्यंत थांबावं लागतं. 1-2 तास बस टाईमवरती नसतात. त्याच्यामुळे आणि आम्हाला अजून इथे पण जशी सोय पाहिजे तशी नाही आहे, महिलांना जशी पाहिजे तशी. त्याच्यानंतर आम्हाला बसमध्ये थोडी तरी जागा हवी पाहिजे की बा जात आहे तर जागा मिळाली पाहिजे. तशी पण जागा नाही मिळत आम्हाला, तर ते पण थोडं बघितलं पाहिजे. बसाच्या फेऱ्या आहेत त्या वाढवायला पाहिजे, म्हणजे जास्त करायला पाहिजे. जिथून स्टुडंट्स जास्त येणं जाणं करतात तिथे तरी ॲटलिस्ट तिथं तरी वाढवायला पाहिजे. कारण की
माझं नाव शुभांगी राजहंस ब्राह्मणे आणि उद्याचा जो महिला जागतिक दिवसचा प्रोग्राम आहे तो आम्ही आमच्या सेंटरवर पण सेलिब्रेट करतो आहे आणि त्याच्याबद्दल मॅडम जे आल्या आहेत त्यांच्यासोबत दोन मिनटासाठी वेळ भेटला. तर आजच्या ज्या महिलांचा जो संघर्ष आहे, आपण असं म्हणू शकतो की आजचा संघर्ष नाही आहे, खूप वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि समोर पण आपण म्हणू शकतो की महिला जितक्या आपल्या आजच्या डेटमध्ये सक्सेसच्या मार्गावर जात आहे तर तो रेट खूप कमी आहे. मला असं वाटतं आहे की मॅक्झिमम महिला ज्या आहेत जे आपण एज्युकेशन घेत आहे, फक्त लग्नासाठी एज्युकेशन न घेता आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी एज्युकेशन घ्यायला हवं, आपल्या पायावर उभं राहायला हवं. जेव्हा एक महिला जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहते तेव्हा ते सगळ्यांसाठीच असतं. ते आपल्या परिवारासाठी करतात, आपल्या कुटुंबासाठी करतात, स्वतःसाठी करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वतःसाठी जेव्हा करतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचं पूर्ण फॅमिली जे आहे ते समोर जाते. आणि आपण जेव्हा पण कधी पण संसारामध्ये म्हणावं की आयुष्यामध्ये जेव्हा पण त्यांना वाटत असेल तर ते जर स्वतःच्या पायावर उभं राहतील तर ते काय करतील, आपल्या पूर्ण फॅमिलीला सपोर्ट सिस्टम असतो. आणि सपोर्ट सिस्टम फक्त नावासाठी की कोणता पुरुष जर काही बनला तर मग बॅकग्राऊंडमध्ये एक महिला आहे असं न म्हणता व बॅकग्राऊंडमधला जो व्यक्तिपण आहे जर तो स्तंभ नसेल, जर तो डगमगणारा स्तंभ असेल तर त्याची काहीच व्हॅल्यू नसते. त्यापेक्षा तुम्ही जो स्तंभ बनताय तुम्ही असा स्तंभ बना की काहीही आलं, परिस्थिती कोणतीही असू द्या, इमोशनल असू द्या, फायनान्शियल असू द्या, वर्किंग असू द्या, कोणतीही, जर तिथे तुम्ही सांभाळून आणि सशक्तपणे उभा राहिलात तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट घेऊन चालता. आणि आजच्या डेटमध्ये जे महिलांचं आहे, कारण की खूपदा असं आपण ऐकण्यात येतो की जेव्हा पण मुलगी कुठे बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी म्हणते किंवा कुठे काहीही करायला तर मग फॅमिली पण सगळ्यात पहिला प्रश्न विचारते की कशाला. कारण की जो आजकाल सुरू आहे, जे अत्याचार सुरू आहे ऑफिसमध्ये असो, रोडवर असो, ग्रुप म्हणजे आजकाल आपण रेपिंग ते बघत आहे, त्यामुळे फॅमिलीचा पण जर तो एक पोर्शन सोडला, जर आपण स्वतः समोर नाही गेलो, जर आपण मागच राहिलो तर समोर काहीच होणार नाही. तर शिक्षण घेत आहे, गव्हर्नमेंट एवढा खर्च करतो आहे महिलांचे शिक्षणासाठी, तर त्या शिक्षणाचा उपभोग घेतला पाहिजे. आणि फक्त शिक्षण 10वी 12वी आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन घेता आणि फक्त लग्नासाठी न करता हुआ आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जर महिलांनी प्रयत्न केला तर ते खूप छान प्रकारे म्हणतात. तर कडी तर कोणीही असेल, फूल खिललं पाहिजे आणि फुलाचा जर सुगंध नाही आला तर त्या कढीचा पण काही मतलब नसतो. तसं फक्त एवढंच. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव वैष्णवी भालेराव. माझं मुलींबद्दल एक स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की आजची परिस्थिती अशी आहे की स्त्री भ्रूण हत्या हा प्रोग्राम जास्तच चालतो. तर मला असं वाटते जर आपल्या आईवडिलांनी आपल्या जन्माला घातलं, मुलींना स्पेशली, आणि एवढं सुंदर जग दाखवलं तर आपण नक्कीच त्याचा काहीतरी फायदा घ्यावा. आणि आपण सगळ्या मिडल क्लासमधून बिलॉंग करणाऱ्या मुली आहोत आणि प्रत्येकाचे आईवडील आपल्याला कष्टाने शिकवत आहे. तर मला असं वाटते शिक्षण घेऊन फक्त घरी बसणंच हेच आपलं कर्तव्य नव्हे, कारण ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी कर्तव्य पार पाडलं ॲटलिस्ट त्याचं बेनिफिट म्हणून तरी आपण पुढे जावं, कुठेतरी एवढं सारं शिक्षण घेऊन कुठेतरी जॉब करावा आणि स्वतःत काहीतरी इम्प्रूव्हमेंट करावी आणि आपल्यापासून कोणीतरी इन्स्पायर व्हावं आणि त्याही मुलींनी पुढे जावं, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. माझं नाव प्रियंका रामळे शिरे आणि मी जवळ इथून आलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की आपण फक्त स्टेटस टाकतो आणि जस्ट हे करतो, आपण फक्त एक दिवसाचा दिखावा का करतो. आपण ना नेहमी त्यांना रिस्पेक्ट द्या ना. स्टेटस टाकून फायदा नसतो. त्यांना तुम्ही रोज जर डेली एखादं म्हणजे चांगलं बोललं किंवा रिस्पेक्ट दिली तर आपण आपल्या बहिणींना तर चांगलंच बघतो ना, तर त्यांना पण थोडं चांगल्याने बघा, त्यांना पण थोडी रिस्पेक्ट द्या. आणि मुलींना असं माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा शिकताय ना तेव्हा मन लावून शिका. आईबाबा एवढे तुम्हाला प्रयत्न करतात तुमच्या शिक्षणासाठी, तुम्ही काहीतरी बना. असं नाही की बा मी कशाला करू, मला तर दुसऱ्याच घरी जायचं आहे, मला तर हेच करायचं आहे, माझे कामं नाही आहे, असं नाही आहे. पुढे चालून काय सांगतील तुमचं काय भविष्य आहे, काय होणार आहे. पुढे चालून तुम्हाला काही माहिती नाही ना तुमचं भविष्य काय होणार आहे. तर तुम्ही शिका, संघटित व्हा आणि तुम्ही भविष्यासाठी म्हणजे तुम्हाला जीवन प्रॉब्लेम होईल त्यात तुम्ही स्वतःच्या पायावर जर उभ्या असतील तर तुम्हाला कोणाचा हात पकडायची गरज नाही आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक महिलांनी आणि प्रत्येक मुलींनी सुशिक्षित व्हावे आणि आपल्या पायावर उभे राहावे. माझं नाव पूनम प्रताप चव्हाण, मी दर्यापूरची राहणारी आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जे आजच्या ज्या 21व्या युगामध्ये जे अत्याचार होत आहे
प्रत्येक म्हणजे महिलांवर होत आहे की फॉर एक्झाम्पल कशी मुलगी कॉलेजला जाते वगैरे, तर त्यावेळी म्हणजे कसं की म्हणजे असंच म्हणायचं आहे, म्हणजे माझं म्हणणं मुलांशी म्हणणं आहे की म्हणजे आहे तर बा तुम्ही कसं आपल्या स्वतःच्या बहिणीकडे पाहिलं तर कसं मुलांच्या जीवावर येते, आणि मग कसं तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणीकडे पाहता तर ते हे होते ना, मग त्याच्यापेक्षा दुसऱ्या मुलींकडे स्वतःच्या बहिणीच्या नजरेने पहा आणि मुलींना रिस्पेक्ट द्या, तेव्हाच त्यांना महिला दिन बनवायचा अधिकार आहे. जर तुम्ही महिलांना रिस्पेक्ट देसाल तरच तुम्ही चांगल्यातेनं महिला दिन हे करू शकता, सादर करू शकता आणि बनवू शकता. नमस्कार, माझं नाव हर्षा प्रकाश पवार. मी यवतमाळ तालुक्यावरून आलेली आहे. मी ते मला एक संधी मिळालेली आहे, त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. ती संधी म्हणजे SRK पीपल कन्स्ट्रक्शन, म्हणजे ही एक अशी संधी आहे मुलींना आपल्या पायावर उभं राहायची संधी आहे, जेणेकरून मुलांचं काय, मुलं कुठे पण जॉब करू शकतात, पण मुलींना घराच्या बाहेर जाऊ देत नाही का? कारण माहिती आहे का, जे एका हाताने टाळी वाजत नसते, दोन्ही याच्यात मुलीची पण काहीतरी प्रॉब्लेम राहते माहिती आहे का. म्हणून जास्तीत जास्त खेड्यातल्या मुली बाहेर गावी शिकू शकत नाही. प्रॉब्लेम हे आहे की मुलांनी जे आजकाल जे होत आहे ना, म्हणजे जे स्त्री भ्रूण हत्या जे जास्त खूप प्रमाणात वाढलेली आहे, या कारणामुळे जे ग्रामीण भागातले मुली आहे ना, त्या कारणामुळे जास्त शिक्षण घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या आईवडिलाच्या मनात ही भीती राहते, मी जर माझ्या मुलीला इकडे शिक्षणाला पाठवेल तर तिला काही होणार का नाही असं. तर माझं असंच म्हणणं आहे की मुलांना दोष नाही द्यायचा आहे, पण असं मुलं आणि मुलींना सारखंच सांगायचं आहे की मुलींनी पण आपला असं मान खाली झुकून नाही चालायची, झुकू नाही द्यायची, आणि मुलांनी पण सगळ्यांना असं वागायचं की आपल्या बहिणी आहे म्हणून. थँक्यू. माझं नाव प्राची सांगोलकर, मी MPSC प्रिपरेशन करते. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं एकच म्हणणं आहे की मुलांनी फक्त एकच दिवस मुलींचा मान न राखता वर्षाचे 365 दिवस मुलींचा तेवढाच मान राखावा, महिलांचा तेवढाच मान राखावा, हीच माझी इच्छा. आज जागतिक महिला दिन 8 मार्च. मी माया नेतनराव. मला पण आज हा जो महिला दिवस आहे त्याबद्दल काही बोलायचं आहे. आज आपल्या समाजामध्ये महिलांचा जो दर्जा आहे, महिलांचा जो मान सन्मान आहे, त्याबद्दल सगळ्यांना म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, पण मला महिलांबद्दल असं वाटतं की महिलांच्या अशा खूप साऱ्या समस्या आहेत की ज्यावर आज महिला दिनी मला बोलायचं आहे. महिलांना मान सन्मान द्यायला पाहिजे. प्रत्येक फील्डमध्ये आपण जेवढ्या म्हणजे हाय फील्डमध्ये जातो तिथे महिलांचा टक्का कमी आहे, तरी मला असं वाटते की महिलांना एन्करेज करायला पाहिजे त्यांना, आणि ही सुरुवात कशी घरापासूनच व्हायला पाहिजे. आज महिलांवर जो अन्याय अत्याचार होत आहे, तर याची सुरुवात आपण घरामधूनच आपल्या घरच्या मुलांना जर सांगितलं की भाऊ म्हणजे लेडीजसोबत बहीण आहे, आई आहे किंवा त्याची मैत्रीण आहे, तिच्यासोबत कसं बोलायचं, कसं वागायचं, हे जर आपण त्याला आधी घरापासून जर शिकवलं ना तर असे प्रॉब्लेम येणारच नाही. म्हणजे बाहेर जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात, कुठे जातो आपण, म्हणजे एक ते बघून असं वाटते की खरंच यार समाजामध्ये खरंच जे सन्मान द्यायला पाहिजे ते म्हणजे काहीतरी खूप मागे आहो आपण. आज म्हणजे ज्या काही महिला आहे ज्या म्हणजे खूप काही चांगलं कार्य करतात अशा पण आहे, आणि समाजामध्ये अशा काही महिला आहे की ज्या खूप म्हणजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होते आणि त्यांना आपल्या हक्काची जाणीव नाही आहे. त्या हक्काची जाणीव त्यांना झाली पाहिजे. आणि मला आता मी पण एक महिलाच आहे, मला पण असे खूप काही अनुभव येतात. घरापासून निघते तर इथे मी सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा प्रिपरेशन करत आहे. लायब्ररीमध्ये येईपर्यंत असे खूप काही अनुभव येतात, रस्त्याने येताना जाताना. जर समाज या म्हणजे जर सुधारला, कसं बघायचं, कसं बोलायचं, जर रिस्पेक्ट दिला ना तर खरंच आज म्हणजे खूप त्याचा समाजाला पण खूप काही फायदा होणार आहे. तरी मला तरी असं वाटते की प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. तरी नमस्कार, माझं नाव ऋतुजा सुरेशराव वानकडे, मी मोशीवरून आलेली आहे. आणि सर्वप्रथम महिला दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मला एवढं सांगायचं आहे की 21व्या शतकातली स्त्री ही खूप डेव्हलप झालेली आहे.
आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण आपल्या पायावर उभं राहावं आणि घरच्यांना थोडंफार का होणार पण सपोर्ट करावं, म्हणून प्रत्येक स्त्री आज धावपळ करत आहे. काही ना काही प्रमाणात कुठे ना कुठे काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा ती घरातून निघते ती खूप हिंमत करून म्हणजे खूप हिमतीने घरातून निघते. पण बाहेर जेव्हा ती जाते ट्रॅव्हलिंग करताना तिला खूप प्रॉब्लेम जाते. प्रत्येक प्रॉब्लेम ती फेस करते. आणि मला असं सांगायचं आहे की स्त्रीला कमजोर समजू नका, कारण जर तिने मनावर घेतलं तर ती काही पण करू शकते. धन्यवाद. निमित्त जर सांगायचं झालं तर मी एकच सांगेन का आपल्या भारतामध्ये महिलांच्याच नावावर सगळ्या नद्यांची नावं ठेवलेली आहेत. महिलांचं इतकं महत्त्व त्यावेळेस होतं की प्रत्येक नदीला महिलेचं नाव देण्यात आलं. आणि आज ती महिला आपल्या देशामध्ये इतक्या दयनीय अवस्थेमध्ये आहे का सांगायची हद्द नाही. हद्द काय अवस्था आहे आपल्या देशामध्ये? अवस्था काय? इकडं बलात्कार होतो आणि पैसे देऊन नाना प्रकारचे कारणं, तो लहानच आहे वयानं काय म्हणतात, प्राऊड नाही आहे, कोणत्या ना कोणत्या कॉलममध्ये बरोबर त्या आरोप्याला बसवून त्याची सुटका केली जाते. आणि यामुळं या अपराधाला जास्तीत जास्त वाव दिल्यासारखा झालेला आहे. खूप वाढ झालेली आहे. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस असा प्रकार खूप कमी दिसायचा. कधीतरी क्वचित एखादी केस अशी ऐकण्यात यायची. पण आता इतक्यात असं झालेलं आहे का बोलायचं कामच नाही. सेकंदामध्ये मोजू शकतो आपण हे अपराध आपल्या देशामध्ये. प्रत्येक सेकंदागणी किती आणि कुठं कुठं होत आहेत याचा तर काही आकडाच मोजता येणार नाही. आणि आता ते लहान मुलीपासून त्यांचीसुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे. अगदी लहान मुलगी 7 वर्षाची 10 वर्षाची काय आहे. आणि या अशा अवस्थेमध्ये आपल्या देशामध्ये एका वर्षात एका दिवसात तर सुधारणा होणार नाही. तरी पण ही सुधारणा करण्यासाठी जेवढं शासनाने प्रयत्न केले पाहिजे त्यापेक्षाही जास्त प्रयत्नाची गरज आहे. आमच्या स्वतःच्या जागरूकतेसाठी आपण स्वतः महिलांनी जितके होऊ शकतील तेवढे शक्य तेवढे काय म्हणतात त्याला प्रयत्न केले पाहिजे. जागरूक राहिलं पाहिजे. आणि जिथं जागरूकता आहे माझ्या मते तिथं सर्व प्रकारचं कुठं ना कुठं परिस्थिती थोडीशी तरी सांभाळली जाईल, बरोबर होईल सर्व. आणि शासनालाही मदत होईल थोडीफार महिलेच्या जागरूकतेमुळे. कारण महिलाच आपल्या घराला, आपल्या समाजाला आणि समाजासोबत आपल्या देशालाही पुढं नेते, माझा असा विचार आहे. महिलेला आमच्या देशामध्ये खूप मोठं मान दिलेलं आहे. झाशीची राणी आणि नंतर जिजाऊ आणि यासारख्या पुष्कळ अशा की ज्या मोजता येणार नाही. जिजाऊसारख्या मातेनं आमच्या शिवबाला घडवलं. तर तसं इतकं जागरूक प्रत्येक महिलेनं व्हावं आणि तिनं शिवबाला घडवावं तर आम्हाला शासनाची सुद्धा गरज नाही. आमची महिला स्वतः एक शासन आहे अगदी उत्कृष्ट प्रकारचं. आमच्या महिलेनं पुरुषापेक्षा जास्त महिला श्रेष्ठ आहे याची कितीतरी उदाहरणं असे दाखवलेले आहेत आपल्या देशात. आपल्या देशाचा इतिहास ठरून गेलेला आहे महिलेच्या कर्तबगारीनं. आपल्या देशाची महिला खूप चांगली आहे, समजदार आहे. पण फक्त आता समाजाकडं माझं एकच मागणं आहे का या महिलेचं थोडंसं समाजानं ऐकावं. माझं नाव प्रीती थेटे. मी DDGKमध्ये IT ट्रेनर म्हणून काम करते आणि मी पण एक वर्किंग वुमन आहे. पण जेव्हा जॉब करायसाठी जाते तेव्हा भरपूर अडचणी येतात आणि माझ्या घरच्यांनी सपोर्ट खूप केला आहे मला तशी जॉब करायची काहीच गरज नाही. माझ्या घरी माझे जे आहे ते पोस्ट ऑफिसमध्ये आहे आणि माझी तब्येत पण व्यवस्थित राहत नाही. पण मला वाटते की नाही बा आपण एवढं शिक्षण घेतलं तर काही ना काही वर्किंग केलं पाहिजे का आयुष्यात, म्हणून मी करत आहे. आणि माझा पण महिलांना तो संदेश आहे की तुम्ही शिका आणि शिकल्यानंतर जर तुमची इच्छा असेल जॉब करायची तर तुम्ही बिंदास म्हणजे जॉब करा आणि पुढे जे पण अडचणी येत असेल जॉब करण्यासाठी आणि त्याला फेस करून तुम्ही पुढे जा. माझं एकच म्हणणं आहे की आजच्या ज्या मुली आहेत त्या मुलींनी एक ठरवलं पाहिजे की
त्यांच्या घरचे लग्न करण्याची खूप घाई करतात पहिले, की शिक्षण झाल्याबरोबर तुम्ही लग्न करा, सेटल व्हा. त्याची न घाई करता पहिले तुम्ही आईवडिलांना सांगा की मी माझ्या पहिले पायावर उभी होते आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करा. ते तुम्ही घरच्यांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. माझं नाव पूनम राजेंद्र गावंडे आणि सर्वात आधी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला असं म्हणायचं की जर इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आहे आणि त्या इंग्रजांना झाशीच्या राणींनी पळवलं आहे, तो रोल मला करायला मिळाला, त्यासाठी धन्यवाद. आणि मला असं म्हणायचं आहे मुलींना की जर झाशीची राणी 150 वर्ष जे इंग्रज राज करतात त्यांना पळवू शकते, तर आपण का बरं काही करू शकत नाही? जर आपल्यावर एवढे अत्याचार होत आहे तर त्यांना आपण का बरं सामना करू शकत नाही त्याचा? आपण म्हणजे जर एखादा पुरुष सर्व काही करू शकतो, त्याला जर जॉब करायची संधी आहे, त्याला जर सावित्रीबाई फुले यांनी मुलींना स्वतंत्र दिलं आहे की शिक्षण करा. आणि जर तिथे अगोदर असं होतं की मुलींना घराच्या बाहेरसुद्धा पडू देत नव्हतं, फक्त मुलंच जॉब करायचे, शिक्षण करायचे. जर मग आपल्याला ते आज स्वातंत्र्य मिळालं आहे शिक्षण घ्यायचं आणि जॉब करायचं, तर मग आपण ते स्टँडर्ड मेंटेन का करू शकत नाही? आपणही आपलं स्टँडर्ड मेंटेन करा, शिक्षण घ्या, पुढे जा आणि एक असं स्टँडर्ड मेंटेन करा की आपण त्यांच्या खांद्याशी खांदा लावून चालू शकलो पाहिजे. माझं नाव सुषमा शामरावजी किरणापुरे, मी आमरा विश्वेश्वरला राहते. आज उद्या महिला दिवसाच्या सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला एवढंच सांगायचं आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं. जी माझ्यावर वेळ आली आहे ती कोणावर येऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून प्रथम मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. माझं नाव चंद्रकला देवदास भंडारी, राहणार जरूर. मी गाव पातळीवरून शहरात शिक्षणासाठी आली. ग्रामीण भागातील ज्या मुले आहेत त्यांना ज्या अडचणी येतात अभ्यास करण्यासाठी, तर गावामध्ये वाचनालयाची सुविधा निःशुल्कपणे उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून त्यांच्या अडचणी कमी होतील आणि त्यांना शिक्षण घेण्यास सोयीचं होईल. मार्च 2020 येणाऱ्या महिला दिनानिमित्त सर्वांना महर्षी पब्लिक स्कूलतर्फे हार्दिक अभिनंदन. महिला या नात्याने परत मी या दिवसासाठी हार्दिक अभिनंदन करते व 2 शब्द सांगू इच्छिते की आजच्या परिस्थितीमध्ये महिलांनी किती प्रगती केली. पण जे आपण बघत आहोत की प्रत्येक ठिकाणी काही ना काही घटना घडत आहे, ज्याच्यामुळे जी महिलाची प्रगती आहे जशी पाहिजे तशी कोणीही मागे खेचायचा प्रयत्न करतो. जी हैदराबादमध्ये झालेली घटना आहे, जे आपले महाराष्ट्रात जे आपण म्हणतो की महाराष्ट्र पुरोगामी प्रदेश आहे, तिथे अशी घटना होणे म्हणजे आपल्यावर एक नामुष्की आहे. आपण सगळं सामाजिक बांधव यांनी असं प्रयत्न करायला पाहिजे की महिला आपल्या यशाचं उत्तुंग शिखर गाठू शकेल, पण सोबतही ती सुरक्षा, तिला सुरक्षाही हवी आहे. आणि ती सुरक्षा जोपर्यंत आपल्या समाजाची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत तिला हवी ती सुरक्षा मिळणार नाही. आणि याच्यासाठी आपलं सर्वांचं मानसिक बदल हे एक आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये समाजाचं हित आहे. कारण ज्या समाजात महिलांना वेगळं एक नवीन स्थान मिळते, उच्च स्थान मिळते, तिथेच तो समाज प्रगतिशील असू शकते आणि तिथेच तो समाज नमस्कार. इकडे बघशील ना. नमस्कार. ही जी योजना आहे SRKमध्ये मी स्टुडंट आहे आणि या माध्यमातून मला माझ्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचं मला सोनं करायचं आहे. माझ्या घरच्यांनी मला इथे मला पाठवलं, जे मी इथे येऊन सक्षम होणार आणि इथं असे विविध कार्यक्रम जे राबवले जातात की ज्यामधून मुलींना प्रेरणा मिळते आणि त्या भविष्यात जाऊन नक्कीच कुठेतरी चांगल्या प्रकारे जॉब करतील. आणि आजकाल मुली शिकत आहे पण त्यांचं शिक्षण हे नुसतं 4 भिंतीच्या आत बंदिस्त आहे, तर त्यांनी त्यांचं शिक्षण 4 भिंतीच्या आत बंदिस्त न ठेवता त्यांनी त्यांचं शिक्षण बाहेर काढून आकाशात उंच झेप घ्यावी अशी मी सर्व महिलांना आणि मुलींना रिक्वेस्ट
अशी मी सर्व फॅमिलींना रिक्वेस्ट करते आणि महिलांनी स्वतः खंबीरपणे उभे राहून या जगात आपलं एक वेगळं स्थान कसं निर्माण होईल आणि आपण जे काही आपला प्रयत्न करून आपल्याला जे व्हायचं आहे ते कसं होणार यावर सगळ्यात जास्त भर देऊन समोर जायचं आणि जगणं समृद्ध करायचं आणि आपल्या जीवनाला ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला सुंदर आकार देतो त्याचप्रमाणे एका मुलीच्या जीवनाला तिचे आईवडील तसेच बाकीची फॅमिली समाजामध्ये आकार दिला पाहिजे जेणेकरून सर्व म्हणतील की ही त्या व्यक्तीची मुलगी आहे जी आज कुठे जॉब करत आहे आणि तिच्या घरच्यांना तिच्यावर प्राऊड फील झालं पाहिजे. मला बोलायची सगळ्यात पहिले तर मला हे म्हणायचं आहे की 8 मार्च आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करत असतो पण या महिलेचा आपण सन्मान दररोज करायला हवा कारण की ती एक महिला घरांसाठी सर्वांसाठी सर्व काम करत असते. 24 घंटे अशी कुठलीही नोकरी नाही आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं माणसाचं काम झालं की तो घरी जातो त्याच्यानंतर पण ही एक घरातली जी हाऊसवाईफ असते ती 24 घंटे काम करत असते. तिच्यासाठी का नाही झगडायला हवं तिचा विचार आपण का नाही करत आहोत. आपण सर्वांनी याचा विचार करायला हवा आणि तिचा प्रत्येक ठिकाणी मान ठेवायला हवा. पण आजच्या घटना आपण बघतोय कुणावर ॲसिड फेकतो आहे विनयभंग होत आहे असे पेपरमध्ये बघून अक्षरशः अश्रू ढळतात की आपण या कुठल्या समाजात राहतो आणि कुणासाठी जगतो. ह्या बाईने एवढे चांगले काम करून आपण असं का वागतो आणि अशी आपली समाजाची वृत्ती का आहे आपण त्याचा मान का नाही ठेवत. एक बाईचं राग करते आहे आणि त्यावरून पुरुष असे वागत आहेत त्यांच्या म्हणजे महिलांचं राज्य आलं आहे ते खरंच आलं आहे का असा मला प्रश्न पडतो. मग त्या महिलांसाठी आपण सक्षम व्हायला हवं त्यांच्या बाजूने आपण बोलायला हवं. एक महिलेचं राज्य आहे ते सांभाळून असायला हवं. सासू असली सून असली यांचे भांडणं होतात त्याच्यामुळे आणखी समाज खराब होतो. पण ह्या गोष्टी आपण टाळायला हवा. एक महिलेने दुसऱ्या महिलेचं जर समजलं तर खरंच आपला देश खूप संपन्न होईल आणि प्रत्येकाने जर तिचा आदर केला तर एक महिला ही घरचं पण छान सांभाळू शकेल आणि समाजाला पण उभारू शकेल आणि खूप पुढे जाऊ शकेल आणि पुढे खूप संस्कारित आपला वर्ग करू शकेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे कितीही झालं तरी तुम्ही हा 8 मार्च सेलिब्रेट करताय पण खरंच हा करायला हवा का हा माझा प्रश्न राहील. तो तेव्हाच त्याचं सोल्युशन निघेल जेव्हा आपण खरंच त्या बाईबद्दल एका महिलेबद्दल एका आईबद्दल तेवढा आपण त्याचा आदर करतो. सर्वप्रथम माझ्या सर्व भगिनींना आणि सर्व मातांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा. महिला म्हटलं की महिलांचा दिवस हा सकाळी 5 वाजता सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो. जी गरज असते तिला 8 तास झोपायची ती सुद्धा तिला मिळत नाही पूर्णतः मिळत नाही. तिच्या सक्षमीकरणासाठी महर्षी पब्लिक स्कूलच्या वतीने आम्ही एक छोटा स्टेज शो करतो आहोत ज्याच्यामध्ये आम्ही महिलांचं सक्षमीकरण त्याचबरोबर महिलांसोबत होणारे जे अन्याय आहेत आणि पूर्वतः काळापासून महिलांनी कसं स्ट्रॉंग बेस क्रिएट केलेला आहे तो आम्ही ते शो करतो ज्यामध्ये आम्ही जिजामातापासून कारण जिजामाता होत्या म्हणून शिवबा घडले सावित्रीबाई होत्या म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर उभं आहोत. तर अशा अनेक महिला होऊन गेलेल्या आहेत आणि सध्याही होतच आहे. अशा भरपूर साऱ्या महिला आहेत त्यांच्यातून आपण प्रेरणा घेतो आहे. तरीसुद्धा महिलांवरती अत्याचार होतोच आहे. काही एका क्षणिक सुखासाठी म्हणा किंवा कुठल्याही एका कारणावरून महिलांचा बळी जातो आहे. त्याच्यासाठी हा जागतिक महिला दिन आपण त्यांच्यासाठी म्हणून एक दिवस सेलिब्रेट करतो. गरजेचं नाही की तो दिवस त्यांचा असताना त्यांना आराम मिळत असेल. होऊ शकते की त्या दिवशीसुद्धा त्यांना संपूर्ण दिवस हा त्यांचा जो असतो तो बिझीच असतो. नवऱ्यापासून तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीची काळजी तिला घ्यावं लागते. प्रत्येक रोल तिला प्ले करावं लागते. घरात ती डॉक्टरही असते ती वकीलही असते इव्हन ती शिक्षिकाही असते जेव्हा ती मुलांना शिकवते. तर सगळेच रोल ती प्ले करते आहे. तर त्यानिमित्त आपण तिचा सन्मान करायला हवा आणि तिला एक दिवस का होईना पण तिच्यासाठी तिला जगायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणून हा जागतिक महिला दिन ठेवायला जो आपण सेलिब्रेट करतो तो खरंच चांगला आहे. माझ्या मते तरी आपण सगळ्यांनी मिळून महिला सक्षमीकरणाकडे लक्ष द्यायला हवं. त्याच्याकडे गव्हर्नमेंटनी सुद्धा थोडंसं म्हणजे सक्षमीकरण करायला हवं म्हणजे आणखी काही इम्प्रुव्हमेंट होऊ शकत असेल. आणि जे काही क्राईम्स घडतात आहे जसं गुन्हेगाराचं आता जस्ट हे झालेलं आहे की गुन्हेगारा
आणि अशा या प्रोसेसमध्ये ते त्यांचं आयुष्य पूर्णतः जगून जातात. ते बंद व्हायला पाहिजे, ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी फायदा निघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी महिलांच्या जरी महिला आज खंबीरपणे उभी आहे तरी त्यांच्या पाठीमागे एक खंबीर असा न्याय उभा असायला पाहिजे की ज्याला आपण फास्ट ट्रॅक सुद्धा म्हणतो आहे. तर अशा प्रकारे एक न्याय जर त्यांना मिळतो आहे तर आपल्याला जागतिक महिला दिन सेलिब्रेट करताना आणखी जास्त आनंद होईल असं माझ्यामध्ये मला असं वाटतं. माझं नाव स्वाती देशमुख आहे. मी SRKमध्ये DDU-GKYमध्ये ॲज अ कॉन्सिलर म्हणून काम करते. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा. जेव्हा स्त्री घराच्या बाहेर नोकरी करायला निघते, मग ती मॅरिड्स असली तरी तिला अनेक गोष्टींना अडचणी येतात, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते. पण मी आज इथे पोहोचली आहे ती माझ्या फॅमिलीमुळे, की माझ्या घरातले प्रत्येक व्यक्ती मला मनापासून सपोर्ट करतात, प्रत्येक अडचणीला माझ्या सोबत असतात. आणि आज मी जर इथे पोहोचलेली आहे तर ती मी माझ्या घरातल्या सर्व सासू असो, मिस्टर असो, मुलं असो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीमुळे आज मी पोहोचलेली आहे. जसं मला माझ्या घरातले लोक, फॅमिलीतले लोक सपोर्ट करतात, तसं सर्व महिलांना घरातल्या फॅमिलीतल्या सासरच्या लोकांनी मदत करावी ही मी सर्व महिलांना किंवा सर्व फॅमिलींना रिक्वेस्ट करते. आणि मी महर्षी पब्लिक स्कूलच्या तर्फे सर्वांचे स्वागत करते उद्याच्या या महिला दिनाच्या निमित्ताने. तसेच आपण आज समाजात बघतो की मूल आणि चूल हे सोडून महिलांनी बाहेर यावे आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आपण सर्व कार्य करावे. पण खरंच या समाजात तिला मान मिळतो का? आता आपण बघत आहे दर पेपरला दर दिवसाला आपल्याला काही ना काही ऐकायला मिळतं, पण ते व्हायला पाहिजे का? जर समाजात स्त्रियांचा दर्जाच नाही आहे तर तिला काही अर्थ आहे का पेपरमध्ये की नाही आता स्त्री मोठी झाली आहे तिला सगळं आपण देत आहोत, हे सगळं मिळतच नाही तर आपण कसं लिहायचं? तिला सन्मान मिळाला पाहिजे असंच मला या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. टीचर बोलते आहे. सर्वांना सर्वप्रथम उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिनानिमित्त मला एवढंच बोलावंसं वाटतं की महिलांचा सगळं समाजाकडनं जशी अपेक्षा केली जाते, समाज हा सर्वप्रथम घरातून निर्माण होतो. जे घरापासून घर, स्वतःचं घर, याच्यातच जसं स्त्री ही एक आई असते, एक बहीण असते, एक मुलगी असते. मग तिथूनच आपण सन्मान देण्याचं का आणि चालू करा. तिथूनच म्हणजे एका भावाने एक बहिणीचं जसं घरात संरक्षण करतात तसंच इतर बहिणींचं पण त्यांनी संरक्षण केलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. आणि संरक्षणाचा तर मुद्दा सुरक्षा हा एक स्त्री आज सक्षम झाली आहे हे आपण सगळीकडे बघतो आहे, पण तिचा जो सन्मान हा मला वाटतो घरापासून सुरुवात केली पाहिजे. आणि घरातच तिचा आदर जर घरातच आपण असे संस्कार दिले की नाही मुलीला मुलीसारखं, आणि जी बघण्याची दृष्टी असते जो आपण समाजात जो पसरवतो, नंतर समाज नंतर तयार होतो. घरापासून अनेक घरं तयार होतात, असा समाज तयार होतो. आणि समाजाला जर आपण म्हणजे एका घरापासून जर सुरुवात केली शिकवण्याची तर आपोआप समाजामध्ये हे विचार निर्माण होतील असं माझं म्हणणं आहे. आणि जसं लक्ष्मी ही आपण रूप म्हणतो स्त्रीला, तर तुम्ही म्हणजे घरातल्या माणसांनी जर आपल्या घरातल्या स्त्रियांना जर चांगली वागणूक दिली तर आपोआपच तुमच्या घरी लक्ष्मी राहील. कारण की एक स्त्री जर प्रसन्न राहील तर बघा कसं कुटुंब हस्तखेळतं राहतं आणि निरोगी राहतं, स्वस्थ राहतं. शिक्षण म्हणजे चांगलं ज्ञान मिळतं. म्हणून एक स्त्रीकडे चांगलं असं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. लाउडली बोला. जागतिक महिला दिवस की सभी महिलाओं को शुभकामनाएं देती हूँ. नारी जीवन का प्रारंभ ही नारी है. जन्म से लेकर मृत्यु तक नारी ही संगोपन करती है. माँ बहन पत्नी जीवन का आधार हूँ मैं. माँ बहन पत्नी जीवन का आधार हूँ मैं. हर पग को रोशन करने वाली नारी हूँ मैं. आज समाज में हम देखते हैं कि नारी को पग से अपमानित होना पड़ता है. अगर हमें समाज में जागृति लानी है तो हमें जागरूक होना पड़ेगा. नारी का सम्मान
कुर्बान करना पड़ेगा। केवल जागतिक दिन के अवसर पर नारी को पूछकर, नारी की प्रतिमा को हार अर्पण कर हमारा देश आगे नहीं बढ़ सकता। आज नारी को वास्तव में समाज में एक मुद्दा मिला है। आज वह चांद तक पहुंच चुकी है। आज वो पुरुषों की अपेक्षा अधिक आगे बढ़ चुकी है। उन्होंने अपना अस्तित्व समाज में दिखा दिया है। ये समाज को भी पहचानने की ज़रूरत है कि महिलाएं किसी से पीछे नहीं है, न महिलाएं पुरुषों से पीछे है, न महिलाएं किसी से पीछे है। वह अपने चूल और मूल इस दो जीवन को छोड़कर वह कहीं आगे बढ़ चुकी है और समाज का नाम रोशन कर रही है, भारत देश का नाम रोशन कर रही है। हर क्षेत्र में महिलाएं पुरुषों की अपेक्षा आगे है। उन्होंने अपना जीवन और अपनी राह संभाल ली है और स्त्रियाँ हर पल आगे बढ़ते रहेगी और ये वो समाज को बतला देंगी कि वह किसी से कम नहीं है। पुरुषों से कंधा मिलाकर वह आगे बढ़ रही है और बढ़ती रहेगी। और मैं सभी स्त्रियों से यही कहना चाहती हूँ कि केवल अपने विकास के लिए नहीं, अपने देश के विकास के लिए, अपने समाज के विकास के लिए, अपने परिवार के विकास के लिए हमें शिक्षित होना होगा, हमें जागरूक होना होगा और अपने अधिकार को जो संविधान ने हमें दिया है, स्त्री पुरुष का समानता का अधिकार, उसे अपनाकर अपने देश का विकास करना होगा, हमारा विकास करना होगा। इस अवसर पर सभी महिलाओं को मैं यही निवेदन करती हूँ कि अपने अधिकारों के प्रति वे जागरूक हो और अपनी लड़ाई खुद लड़े और अपना विकास और अपना सम्मान खुद प्राप्त करे। यही मैं जागतिक दिवस के अवसर पर सभी महिलाओं को शुभकामनाएं देती हूँ और यही मैं उनके लिए कहना चाहती हूँ। धन्यवाद।